परत चालू करा आता. हां. माझं नाव प्रभाकर मारुती व्यवहारे, मुक्काम पोस्ट बोरी बुजुर्ग, तालुका कंधार येथील रहिवासी असून बोरी बुजुर्ग येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून ओपन दलित वस्तीचा निधी जे दलिताच्या सर्वांगीण विकासासाठी असतो तो ओपन वस्तीमध्ये वापरून त्यांनी कमी दर्जाचं मटेरियल वापरून पैसे उरवून दबावाखाली इंजिनियर, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी हे आले असताना अहवाल खोटा देऊन पैसे हडप केलेले आहेत. तरी त्यांची योग्य चौकशी करण्यात यावी अशी विनंती. ओपन वस्ती कशी हा निधी कधी आला होता? 24-25, 25-26. ओके. हा रस्त्याचं काम कधी झालंय? जवळपास 4-5 महिन्यापूर्वी. हा रस्ता कुठे व्हायला पाहिजे होता? दलित वस्तीमध्ये व्हायला पाहिजे. दलित वस्ती खालच्या साईडला आहे की वरच्या साईडला आहे? वरच्या साईडला दलित वस्ती. ओपन वस्ती हे आजूबाजूची. याच्यासाठी तुम्ही कोणाला प्रश्न विचारले? बीडीओ, ग्रामसेवक, सीओ. काही रिस्पॉन्स आहे का? म्हणजे काय रिस्पॉन्स आहे? प्रतिकार काय म्हणजे हे काय दिलं? बीडीओ मार्फत विस्तार अधिकारी मुसळे आणि विस्तार अधिकारी बांधकाम विभागाचा इंजिनियर आला आणि अहवाल खोटा दिला आणि अहवाल असा दिला व हे रस्त्याच्या वरून महादेव मंदिर, बोरी बुजुर्ग आणि बोरी बुजुर्ग या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याच्या वरून दत्ता वाघमारेचं घर आहे ते दाखवलं. परंतु दत्ता वाघमारे, भानुदास व्यवहारे यांच्या घराचा कुठलाच संबंध नसता ना ओपन वस्तीत आजूबाजूला वंजारी समाज. या रस्त्याचा गावाला काय फायदा आहे? म्हणजे हा रस्ता त्यांनी केला समजा वरचा दलित वस्तीचा आहे, पण हे रस्ता केला एक तर दलित तर खाली नाहीच आहेत. हो, हे एक तर चुकीचाच रस्ता तर चुकीचाच आहे केलेला. जो दलित वस्तीचा निधी तिथेच यूज. सर, रस्ता चुकीचा नाही, परंतु वापरायचं तिथं वापरलेला नाही. रस्ता गाव म्हणजे नंतर रस्त्याचा उपयोग होणार. दलित वस्ती जर वर असेल तर दलित वस्तीला झाला पाहिजे ना तो नियम आणि त्याच्या. मी ग्रामसेवकाकडे विनंती केलो. नारनाळीकर नावाचा एक मगरूर वरतीचा ग्रामसेवक आहे आणि तो मनमानी कारभार करणारा हरामखोर असून त्याला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंप्लेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या स्मारकाच्या ठिकाणी अतिशय घाण व्हायला आणि तिथं हा रस्ता झाला तर बरं राहील असं मला वाटते म्हणून सांगितल्यानंतर बरं म्हणून रस्ता इकडे वापरलेत आणि पुन्हा करूत की पुढचा निधी आल्यावर करूत. आणि इंजिनियरकडून येणारे वेळोवेळी आणि जे अहवाल दिलेला आहे विस्तार अधिकारी मुसळे आणि इंजिनियरनं, कचरे इंजिनियरला सांगितलं व साहेब तुम्ही दलित वस्तीत करायला पाहिजे, बघून घेऊत अशा पद्धतीचा हम करू सो कायदा व्हायला आहे. म्हणून या ग्रामपंचायतची योग्य ती चौकशी व्हावी. त्या ग्रामसेवकाची तुम्ही कुठे कंप्लेंट केली? बीडीओकडे, विस्तार अधिकाऱ्याकडे केली, सीओकडे केली. त्यांनी काय ऍक्शन घेतलेलं नाही? घेतला असा जे अहवाल द्यायला तो बारवर बसून पैसे घेऊन अहवाल चालू आहे. बरं. काय कंप्लेंट काय दिली होती? दलित वस्तीचा निधी ओपन वस्तीमध्ये वापरून निकृष्ट दर्जाचं काम, हे काम सुद्धा माझ्याकडे फोटो आहेत. काम साधं निकृष्ट दर्जाचं उकळून गेलेलं होतं, परंतु ते पुन्हा ते येण्या अगोदर दुरुस्त करण्यात आलं. दुसरं काय केलं? बरं. त्यानंतर बोरी बुजुर्ग. तुमचं अपेक्षा काय? आमची अपेक्षा एकच, योग्य ती चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आमची अपेक्षा. कलेक्टरला याच्याबद्दल निवेदन दिले? आता एवढ्या व्हिडिओ पर्यंत जर तुम्ही तुमची तक्रार दिलेली आहे त्याच्यावरती अजून ऍक्शन झालेली नाही आहे? दिलेली आहे. मग काही उपोषण करण्याचा वगैरे भविष्यामध्ये आहे ते आता बघूत कीच. आणि बोरी बुजुर्ग या ठिकाणी असा गोंधळ चालू आहे की घरकुल मनमानी देणं. आतापर्यंत 2-2, 3-3 पिढ्या घरकुल आलेले नसून सुद्धा एकाच्याच घरी बाप झाला की लोक झाला की सोन झाली की पोरग झाली की आता म्हणजे अशी परंपरा चालत आलेली आहे. बरं. म्हणजे बोरी बुजुर्ग इथला कारभार म्हणजे एकदम व्यवस्थित न होता भोंगळा कारभार चालू आहे आणि मनमानी कारभार चालू आहे. माहितीचा अधिकार टाकला तरी ग्रामसेवक देता येईल. खोटी माहिती किंवा ह्याचं हे करत असतील, लांबणीवर टाकत असतील. नाही, देता येईल असं व्हायला. अच्छा. माहितीचा अधिकार टाकून किती दिवस झाला? जवळपास 2-3 महिने व्हायले. त्याचं अजून काही तुम्हाला भेटलेलं नाही? सोडून देता येणार बी नाही असं व्हायला. बर. हे तर दडपशाही झाली मग सगळी. हुकुमशाही, दडपशाही. आणि एक तुमचं प्रतिनिधित्व आहे की नाही ग्रामपंचायतीमध्ये? प्रतिनिधित्व असूनही काय करतात? त्या प्रतिनिधित्वाला कोणी विचारणार नाही, मासिक म्हणजे होणार नाही. तुमच्या पक्षाचं म्हणा वगैरे नाही आहे असून काय उपयोग होणार नाही. मासिक बैठक तर कधीच झाली नाही, ग्रामसभा तर होणारही नाही. मनमानी कारभार आणि जे निवडून आलेले उमेदवार राहतात ते पुण्याला कामाला निघून गेले. त्याला ती ग्रामपंचायतही माहित नाही. बर, ठीक आहे. हे बघा, 3 माहितीचे अधिकार टाकले होते. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहन शंकरराव वडजे, राहणार बोरी बुजुर्ग, मोबाईल नंबर 8830565615. तर माहितीचा अधिकार असा टाकला होता, हे पंचवार्षिक योजनाचे 5 वर्ष संपले 2020 ते आता 25. ह्या 25 पंचवार्षिक योजनेमध्ये एकही मासिक बैठक अथवा वार्षिक मीटिंग झालेली नाही. बर, याचं कारण काय? विचारलं नाही तुम्ही गावाच्या प्रतिनिधी? विचारलं.
ही गोष्ट कलेक्टरपर्यंत गेली. हम्म. आमच्याकडे ओशी सुद्धा आता सगळ्याच्या, हा. तरी पण प्रशासन सुद्धा कोणाच्या वरद हस्तानं चाललंय आणि हरामखोर सरपंच ग्रामसेवक हे याच्यावर कोणाचा वरद हस्त आहे हे काय समजायला तयार नाही. याच्यासाठी उपोषण आहे. बरं ज्यावेळी आम्ही उपोषण ठरवताल त्यावेळी तुम्हाला मुलाखत देणार आणखी. बरं चला ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.